राज्यातील तब्बल 22 नगर परिषदांच्या निवडणुका लांबणीवर, मतदानाला 2 दिवस शिल्लक असताना निवडणुकीला ब्रेक. पुणे, सातारा, सोलापूर, यवतमाळ जिल्ह्यातील निवडणुका पुढे ढकलल्या. ऐनवेळी नगरपरिषद निवडणुका लांबल्यानं मुख्यमंत्री फडणवीसांची नाराजी. निवडणुका पुढे ढकलणं चुकीचं, निवडणूक आयोगानं कायद्याचा चुकीचा अर्थ लावला. मुख्यमंत्री फडणवीस यांचं मोठं विधान. नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सभांचा धुरळा उडणार. आज रात्री 10 वाजेपर्यंत करता येणार प्रचार. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभांचा धडाका. फडणवीसांच्या आज 7 जाहीर सभा. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंची तोफ धडाडणार, तर अजितदादांच्या राजगुरुनगर, चाकण आणि आळंदीमध्ये सभा. विरोधकांना ते हरणार याची कल्पना, मैदानातून निघून जायचं हे काही योग्य नाही. ठाकरे पवारांच्या प्रचार सभा झाल्या नसल्यानं फडणवीसांचा निशाणा. कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं म्हणत केशव उपाध्ये यांची ही टीका. मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपच्या निवडणूक संचालन समितीची बैठक. भाजपचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम आणि आशिष शेलार राहणार उपस्थित. आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात. 19 डिसेंबरपर्यंत चालणार अधिवेशन. 19 दिवसांच्या अधिवेशनात 15 बैठका. अणुऊर्जा विधेयकासह 10 नवीन विधेयकं सादर होण्याचीही शक्यता. 8 डिसेंबरपासून महाराष्ट्र सरकारचंही हिवाळी अधिवेशन. हिवाळी अधिवेशनासाठी उपराजधानी नागपुरात तयारी सुरू. विधान भवन सचिवालय आजपासून सुरू. तळ कोकणात निवडणुकीचं धुमशान. कोकणातल्या निवडणुकीत राणे बंधूंची प्रतिष्ठा पणाला. महायुती विरोधात महाविकास आघाडीऐवजी राणे विरुद्ध राणे असा संघर्ष. आज नारायण राणे यांची पत्रकार परिषद होण्याचीही शक्यता. मंत्री छगन भुजबळांचा थेट रुग्णालयामधून येवलेकरांशी संवाद. येवलेकरांशी संवाद साधताना शेर ओ शायरी, तर भुजबळांच्या भाषणावेळी समीर भुजबळ भावूक. शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटलांच्या कार्यालयाची झाडाझडती. सांगोल्यात एलसीबी आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून तपासणी. 1 तासाच्या तपासणीनंतर पथक रिकाम्या हाती परतलं. वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्यास मुदत वाढ. 31 डिसेंबरपर्यंत HSRP नंबर प्लेट बसवता येणार. परिवहन विभागानं दिलेली ही 5वी मुदत वाढ. कोल्हापूरमध्ये मध्यरात्री एकाची रस्त्यात हत्या. विश्व पंढरी हॉकी स्टेडियम रोडवर विद्युत खांबाला बांधून तरुणाचा गळा आवळला. पोलिसांची तात्काळ घटनास्थळी धाव. तपास सुरू. प्रचारासाठी जात असताना आमदार ज्ञानेश्वर कटकेंच्या गाडीचा अपघात. कारच्या धडकेत 4 वर्षीय चिमुकली गंभीर जखमी. पुणे अहिल्यानगर महामार्गावर शिरूर जवळची घटना. बोईसर तारापूर चिंचणी बायपासवर भीषण अपघात. भरधाव कारनं दुचाकीस्वाराला उडवलं. दुचाकीवरील एकाचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी. दिल्ली स्फोट प्रकरणी काश्मीरमधील 8 ठिकाणी एनआयएचे छापे. जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये एनआयएची छापेमारी. बॉम्बस्फोटातील आरोपी मौलवी इरफानच्या घरावरही छापा. दित्वा चक्रीवादळाची भारतात धडक. चक्रीवादळामुळे तामिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पाऊस. आतापर्यंत 3 मृत्यू. तर खराब हवामानामुळे चेन्नई विमानतळावर